टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेना, भटके विमुक्त संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर मित्र पक्षांच्या वतीनं या ठिकाणी जो महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2025 हा जो कायदा राज्याच्या सभागृहामध्ये आणलेला, याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। राज्यामध्ये आणि देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राबवण्यामध्ये केंद्राचं आणि राज्याचे दोन्हीही गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री हे सपशेल फेल ठरलेले आहेत आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळताना दिसत नाही। राजरोसपणे हत्यारं सापडत आहेत, खून होत आहेत, मर्डर होत आहेत, परंतु 4-4 महिने आरोपींना अटक केलं जात नाही। एका बाजूला ही परिस्थिती असताना आणि संविधानामध्ये इतके प्रबळ कायदे असताना सुद्धा निव्वळ राजकीय इच्छाशक्तीपोटी ते राबवले जात नाहीत। असं असताना नव्यानं कायदा करण्याची खरं तर गरज नव्हती, परंतु जाणीवपूर्वक सर्वसामान्य माणसाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, चळवळीमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य ह्याची गळचेपी करण्याच्या उद्देशानं हा आणलेला कायदा दिसतो आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाची या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टीची गळचेपी होणार आहे। गृहमंत्री म्हणतायत की असं काही होणार नाही, परंतु कालच्या सभागृहामध्ये खासदार भाजपचे आमदार कायंदे यांनी सभागृहामध्ये पटलावर विषय असा म्हटला की वारीमध्ये संविधान घेऊन शिरणाऱ्या मंडळींची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी हा आम्ही कायदा आणतोय। मग या देशाचं संविधान महत्त्वाचं आहे का तुम्ही आणणारा नवीन कायदा महत्त्वाचा आहे? हा प्रश्न इथे आहे। जर संविधानानं या देशातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार असेल तर तुमचा हा काळा कायदा हा ताबडतोब रद्द केला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। जर हा काळा कायदा तातडीनं रद्द नाही केला तर पुन्हा एकदा आम्ही सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या संघटना गावोगावी फिरून जनतेमध्ये त्याचं प्रबोधन करून फार मोठं जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला हा कायदा मागे घ्यायला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।